आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आज फार मोठ्या प्रमाणामध्ये ही जयंती साजरी केली जात आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य, आमच्या स्त्रियांसाठी केलेले कार्य हे फारच महान आहे. खरं तर स्त्रिया शिकल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे शिकल्या आणि आज मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून 5 वर्ष समाजाची सेवा केली. ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे शक्य झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधानात्मक आरक्षण आमच्या महिलांना दिल्या नसत्या तर आज आम्ही ही चूल आणि मूल यामध्ये सीमित राहिलो असतो. त्यामुळे सर्व जाती धर्मातील महिलांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलेले आहे ते कार्य खूप महान आहे आणि त्या कार्याला अभिवादन म्हणून एक छोटासा उपक्रम आम्ही आज या ठिकाणी ठेवला होता. या ठिकाणी खिचडी वाटप, पाणी बॉटल वाटप, रक्तदान शिबिर आणि बुंदीचे वाटप करण्यात आले आणि या निमित्ताने एक समाजाचं काहीतरी देणं आहे म्हणून आम्ही हा उपक्रम ठेवलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला शिकवलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन केली तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हेच विचार आम्ही डोक्यामध्ये ठेवून आज माझा मुलगा अमेरिकेमध्ये वर्जिनिया टेक इथे उच्च शिक्षण घेत आहे, MS आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आम्ही त्या परीने अनुसरण करण्याचा प्रयत्न करत आहोत. हीच खरी बाबासाहेब आंबेडकरांना महावंदना आहे असं मी या ठिकाणी सांगते. आज रक्तदान शिबिर, आज समाजातील बंधू असतील, भगिनी असतील, आज युवती पण असतील, यांनी पण आज रक्तदान देऊन आपल्या समाजाचं काहीतरी देणं आहे म्हणून या ठिकाणी रक्तदान मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि रक्तदात्याला आज आम्ही संविधानाची प्रत दिलेली आहे, ज्याचं वाचन करून अजून पुढच्या वर्षी सुद्धा हा उपक्रम आम्ही असाच चालू ठेवणार आहोत. आज माझी आई कुसुमबाई बनसोडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज आम्ही ते बिस्लेरी बॉटलीचे वाटप पण आमच्या सगळ्या बंधू आणि माझ्या सगळ्या बहिणींनी आम्ही सगळ्यांनी मिळून इथं ठेवलेलं आहे. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांना त्रिवार वंदन करतो. आज भारतीय संविधानाचे शिल्पकार, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो. आमचा जो सगळा परिवार आहे, बनसोडे परिवार, गायकवाड परिवार, कांबळे परिवार, बाराळीकर परिवार आणि सर्व आमचा जो परिवार आहे, या परिवाराच्या वतीने भारतामधला एक असा उपक्रम आहे की सगळे परिवार मिळून आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांना आम्ही अभिवादन करत आहोत. ते अन्नदानाच्या माध्यमातून, रक्तदानाच्या माध्यमातून, बुंदीचं वाटपाच्या माध्यमातून, पाणी बॉटलच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही पहिल्या प्रथम आमच्या सर्वांचा आदर्श आम्हाला घडवणारा आमच्या आई स्मृतिशेष कुसुम माणिकराव बनसोडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी 5000 बॉटलचं वाटप आम्ही या ठिकाणी आमच्या भीम अनुयायासाठी केलेलं आहोत. आणि आम्ही सगळे परिवार, बनसोडे परिवार, गायकवाड परिवार, कांबळे परिवार, बाराळीकर परिवार, असा कागडे परिवार असा संकल्प करतो की बाबासाहेब आंबेडकरांचे आमच्यावरती अनंत उपकार आहेत आणि जोपर्यंत आमच्या जीवात, आमच्या परिवाराच्या जीवात जीव आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या नांदेडच्या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या भीम अनुयायासाठी आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत, हा उपक्रम हे आमचं प्रथम वर्ष आहे. परंतु जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत हा उपक्रम राबविण्याचा आम्ही संकल्प करत आहोत. या कार्यक्रमाचं उद्घाटन आमचे नेते, नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय नेते, माननीय कंधार लोह्याचे आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते झालेला आहे. नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिवराज पाटील होटाळकर, बाळासाहेब रावणगावकर, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार सुभाषराव साबणे, प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे, या सगळ्यांच्या, डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि खास करून या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. आमचे बाबा सगळ्यांचे, आमचे जसे आमच्या परिवाराची कोंब आपल्याला म्हणतो, आमचा आधारस्तंभ माणिकराव बनसोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचं सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन लाभलं. आमच्या मोठ्या ताई मंजुषा गायकवाड, आमची छोटी मेवणी ममता बाराळीकर, आमचा सगळा परिवार, आमचा मेवणा राजू बनसोडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या सगळ्या भारतीयांना धन्यवाद देतो. जय भीम, धन्यवाद.